देशाचे भवितव्य जे आहे त्यांच्यावर तुम्ही लाठी हल्ला करतात ते पण अमानुषपणे. देशाच्या भवितव्यासाठीच बसले विद्यार्थी, सत्तेसाठी चालले नाही, देशाच्या हितासाठी चाललेला लढाई आमचा. एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपण सत्तेत सहभागी व्हायचं आणि दुसरीकडे त्यांच्याच विरोधात आंदोलनं करायची. ही दुटप्पी भूमिका घेऊन काही लोक आंदोलन करत होते. मनसेचे लोक चुकीच्या पद्धतीने आंदोलन करत होते. त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी इथला सत्तेतला सहभाग सोडा, म्हणजे सत्तेतला मलिदा खायसाठी ते सत्तेमध्ये राहायचं आणि एकीकडे तिकडे मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करायचं. भाजप हे आमच्या सोबतच आहे आणि आज आम्ही ते एकत्रच आहोत. त्यांचं फक्त एवढंच होतं की जिथे आज दिल्लीला जे झालो आहे त्यासाठी फक्त त्यांचा विरोध होता, बाकी त्यांचा कुठलाही असा विरोध नाही. आम्ही एकत्रच आहोत आणि एकत्रच काम करत आहोत. देशाचं भवितव्य जे विद्यार्थी ते त्यांच्या भवितव्यासाठी, देशाच्या भवितव्यासाठी 22 दिवस झाले आंदोलन करतायत. शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने उपोषण करतात, आंदोलन करतात. अशा विद्यार्थ्यांवर, त्यांच्या आलेल्या आई बहिणींवर आज दिल्ली पोलिसांनी लाठी हल्ला केला, अमानुषपणे लाठी हल्ला केला, त्यांचे कपडे फाडले, त्यांना तुडवलं अक्षरशः. आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेधार्थ करण्यासाठी आम्ही आज सभागृह पूर्णपणे स्थगित करून टाकला. एकीकडे तुमचे घोषणा सुरू होत्या तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना देखील विरोधात जय श्रीरामच्या घोषणा देतात. नाही बघा, शिवसेने बघा, जय श्रीरामच्या घोषणा आम्ही दिल्या, वंदे मातरमच्या घोषणा आम्ही दिल्या. याच्या पलीकडचा हा विषय देशाच्या भवितव्याच्या, ज्या तुम्ही देशाचे भवितव्य जे आहे त्यांच्यावर तुम्ही लाठी हल्ला करतात ते पण अमानुषपणे. देशाच्या भवितव्यासाठीच बसले विद्यार्थी. मात्र भाजपकडनं विरोध या ठिकाणी दिसला. सत्तेत आहात, तुम्ही बाहेर पडा अशा प्रकारची मनसेला सांगितलं गेलं. बघा, सत्तेसाठी चालले नाही, देशाच्या हितासाठी चाललेला लढाई आमचा. पहिले तर मी आपल्या सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांबद्दल आम्ही सर्व संवेदनशील आहोत. जे विद्यार्थ्यांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी संवेदनशील आहे. परंतु आज ज्या पद्धतीने मनसे आणि उबाटाने जे या गदारोळ या सभागृहामध्ये केला, ही आंदोलन करण्याची जागा नाही. आपली भूमिका आपल्याला मांडायची होती तर आपण योग्य प्लॅटफॉर्मवरती मांडली पाहिजे. आणि एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपण सत्तेत सहभागी व्हायचं आणि दुसरीकडे त्यांच्याच विरोधात आंदोलनं करायची. ही दुटप्पी भूमिका घेऊन काही लोक आंदोलन करत होते. त्यांचा फक्त मीडियामध्ये येणं आणि आंदोलन आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी आजचं आंदोलन होतं. त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. या ठिकाणी घोषणाबाजी देखील झाल्या. एकीकडे वंदे मातरम तर दुसरीकडे जय श्रीरामच्या घोषणा केल्या. नाही, वंदे मातरम तर आम्हीच घोषणा देत होतो. वंदे मातरम, भारत माता की जय आणि या घोषणा तर आमच्याच होत्या. जय श्रीरामच्या घोषणा आमच्याच होत्या. पण जाणून बुजून सभागृहाला वेटीस धरणं हे कुठेतरी योग्य नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आज महत्वाचे विषय आज सभागृहाच्या समोर होते. कल्याण डोंबिवली शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे विषय आज सभागृहासमोर होते. आम्ही पहिलेच सांगितलं की विद्यार्थ्यांबद्दल आम्ही संवेदनशील आहोत, परंतु चुकीच्या पद्धतीने आंदोलन करणं हे योग्य नाही. एकीकडे सत्तेत सहभागी होणं आणि दुसरीकडे आंदोलन करणं ही दुटप्पी भूमिका काही पक्षांची आम्हाला पटलेली नाही. त्यांनी जर एवढंच त्यांना वाटत असेल तर त्यांनी सत्ता सोडावी आणि सत्तेतनं बाहेर पडावं. पक्षाचं नाव घ्या ना. मनसेचे लोक चुकीच्या पद्धतीने आंदोलन करत होते. त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी इथला सत्तेतला सहभाग सोडा, म्हणजे सत्तेतला मलिदा खायसाठी ते सत्तेमध्ये राहायचं आणि एकीकडे तिकडे मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करायचं. म्हणजे हे त्यांच्या नेत्यांसारखी त्यांची देखील भूमिका दुटप्पी आहे असा आमचा आरोप आहे. मनसे आमच्यासोबत सोबत आहे, पण यापूर्वी त्यांनी काही कल्पना दिली नाही आणि त्यांनी तहकुबी मांडली नव्हती. मी त्यांनाही सांगितलं होतं की तुम्ही तहकुबी मांडलेली नाही आहे, नियमाप्रमाणे जे बसतं आपण त्याच्यानुसारच आपण सभा चालूया. त्यांची तहकुबी नसताही त्यांनी ते गदारोळ चालू केला. त्यानंतर उबाट जे आहेत त्यांनी तहकुबी दिली होती, पण मी ते टेबलही केली नव्हती. आणि जो नियम सांगतो की सभा चालू होऊ द्या, त्यानंतर तुमची तहकुबी आणि त्याच्यावरती चर्चा होऊ द्या, त्यांनी चर्चा न करता डायरेक्टली उठले आणि विरोध करायला लागले की सभा तहकूब करा. पण तरी पण मी 10 मिनिटांसाठी तहकूब केलेली होती आणि तहकूब 10 मिनिटांसाठी करून आम्ही जेव्हा विषय पत्रिका चालू केली तरी त्यांचा तिथं गदारोळ चालूच होता. भाजपचं म्हणणं आहे की मनसे सत्तेत आहे तर मनसेने सत्तेतून बाहेर पडावा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, असं होणार नाही.
ते आता आमच्या सत्तेत आहे, आम्ही सत्ताधारी आहोत, तर आम्ही भाजप हे आमच्या सोबतच आहे आणि आज आम्ही ते एकत्रच आहोत. जे कामकाज चाललंय त्यांचं फक्त एवढंच होतं की जिथे आज दिल्लीला जे झालो आहे त्यासाठी फक्त त्यांचा विरोध होता, बाकी त्यांच्या कुठलाही असा विरोध नाही. आम्ही एकत्रच आहोत आणि एकत्रच काम करत आहोत. पण मॅडम, सभागृहात आपण पाहायला गेलं तर इन्कलाब जिंदाबाद आणि वंदे मातरमच्या घोषणा एकमेकांच्या समोर या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आता घोषणा देणं हे त्यांनी केलेलं आहे, त्याच्यासाठी आपण त्यांना थांबवलं होतं की तुम्ही घोषणा चालू ठेवताय पण बस झालं, आता तुम्ही बंद करा. पण आता त्या घोषणांसाठी त्यांना विरोध आपण किती करू शकतो ते ऐकायला तयार नव्हते. मी त्यांना प्रत्येक वेळेस वारंवार सांगितलेलं होतं की तुम्ही या घोषणा देऊ नका. तुम्ही जी माझ्याकडून तहकुबी मागितली होती, मी तुम्हाला ते 10 मिनिटासाठी तहकूब केलेले होते, तरी त्यांच्या त्या घोषणा चालूच होत्या.